नमस्कार. मी चेतन टाकसाळे, सॉफ्टेक सोल्युशन अँड सर्व्हिसेस पुणे. सो आज आपण एक असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ज्याचं नाव आहे मॅनस.ai. मॅनस.ai हा एक असा AI एजंट आहे ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या डेली टास्क जे असतात ते खूप सोयीचे करू शकतो, खूप इफेक्टिवली करू शकतो आणि याचा आपण दैनंदिन जीवनामध्ये नक्कीच ह्या AI टूलचा आपण वापर करू शकतो. तर बघूया आपण मॅनसमध्ये काय काय गोष्टी आपल्याला करता येतील. सो आपल्याला सर्वात पहिलं गुगलवर जायचं आहे. गुगलवर गेलं तर तुम्हाला इथे टाईप करायचं आहे manners.im. ओके, manners.im ह्या वेबसाईटचं नाव आहे. त्याला तुम्हाला साइन इन करायचं आहे. मी आता पुन्हा एकदा लॉग आउट करतो. manners.im म्हणल्यानंतर हे त्याचं मेन पेज तुमच्या समोर येईल. त्याला साइन इन करा. तुमच्या जीमेलवरनं त्याला साइन इन करा. जीमेलवरून तुम्ही साइन इन केल्यानंतर तुमचं जे काय अकाउंट असेल जीमेलचं ते इथं सिलेक्ट करा किंवा युजर आय डी पासवर्ड तुम्हाला विचारत असेल तर तो टाका आणि त्यानंतर तुम्ही मॅनेजच्या मेन पेजमध्ये येणार आहेत. ठीक आहे, मॅनेजच्या मेन पेजवर तुम्ही आले तर इथे तुम्हाला काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला पहिल्यांदा क्लिअर करावं लागेल. त्यामध्ये आहे की इथं सर्वात पहिलं तुम्ही काही तुमच्याकडे लोकल फाईल्स असतील तर तुम्ही ॲड करू शकता. त्याचा प्रश्न त्याला विचारू शकता ॲनालिसिस करण्यासाठी वगैरे वगैरे, ते तो देईल. इथं तुम्हाला बिल्ड वेबसाईट आणि बिल्ड वेब ॲप ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला तो इथं तयार करून देऊ शकतो. त्यानंतर क्रिएट स्लाइड्स तुम्हाला इथं खूप चांगल्या सुंदर अशी वेब बेस्ड प्रेझेंटेशन तो तुम्हाला तयार करून देऊ शकतो. इथं तुम्हाला रिसर्च करून देऊ शकतो. त्यानंतर तुम्हाला इथे इमेज, स्प्रेडशीट, व्हिज्युअलायझेशन, व्हिडिओ, ऑडिओ आणि प्लेबुक, तर अशा पद्धतीचे वेगवेगळ्या कामं जी आहेत ती दैनंदिन जीवनात आपल्याला लागत असतात. या सगळी कामं जी आहे मॅनस आपल्याला अत्यंत प्रभावीपणाने करून देत असतो. सो याचे दररोज 300 क्रेडिट्स आपल्याला भेटत असतात. दररोज डेली रिफ्रेश क्रेडिट 300. आता माझे 155 क्रेडिट फक्त उरलेले आहे आजच्या दिवसाचे. तर आपण ट्राय करू त्या क्रेडिटमध्ये आपल्याला तो काय करून देतात. 300 क्रेडिटमध्ये आपल्याला भरपूर काम आपलं होऊन जातं. एक प्रेझेंटेशन आपलं बनू शकतं, एखादी वेबसाईट आपली बनू शकते, एक रिसर्च आपण करू शकतो. त्यामुळे ते डेली रिफ्रेश होत असतात. त्यामुळे तो एक बेनिफिट आपल्याला इथे मॅनसमध्ये नक्की भेटू शकतो. सो असाईन टास्क आपण इथे त्याला देऊ शकतो. सो समजा एखादी छोटीशी वेबसाईट तुम्हाला बनवायची आहे, इन्फॉर्मेटिव्ह वेबसाईट बनवायची किंवा एखादी तुम्हाला प्रेझेंटेशन बनवायचं आहे, तर ते कसं बनवायचं याच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर इथं बिल्ड वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे आणि तुम्हाला इथे जे काही तुमचं काम आहे किंवा तुम्हाला ज्या संदर्भातली तुम्हाला वेबसाईट बनवायची आहे ते माहिती तुम्हाला इथं द्यायची आहे आणि त्यानुसार आपल्याला तो तुम्हाला काही सेकंदांमध्ये, काही मिनिटांमध्ये खूप चांगली अशी वेबसाईट बनवून देऊ शकतो आणि ती पब्लिशसुद्धा तो करून देऊ शकतो. ठीक आहे, तर ते कसं बनवायचं वेबसाईट मॅनसच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर तर आपण काय करूया, इथं थोडक्यात आमचं एक वर्कशॉप आहे. ठीक आहे, आमचा एक AI कॉन्क्लेव्ह, समजा आमचा AI कॉन्क्लेव्ह फॉर लायब्ररी प्रोफेशनल्स. ओके, एक कॉन्क्लेव्ह आम्ही डिसेंबरमध्ये घेणार आहे. पण त्याला मी इथे कमिंग सून, ठीक आहे, कमिंग सून. सो मेक मार्केटिंग वेबसाईट फॉर दिस कॉन्क्लेव्ह. ॲड इन्फॉर्मेशन, त्याला माहिती द्यावं लागेल आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन त्यामध्ये ॲड करायची आहे. ऑफलाईन मोड, ऑफलाईन मोडमध्ये असणार आहे. डेट कमिंग सून, त्यानंतर लोकेशन कमिंग सून, हे सगळ्या गोष्टी आपल्याला इथं द्यावं लागेल. त्यानंतर थीम काय असणार आहे, थीममध्ये आपल्याला AI इन लायब्ररी सर्व्हिसेस, AI फॉर रिसर्च, AI फॉर एज्युकेशन अँड कोर्स और कंटेंट क्रिएशन. म्हणजे हे आपल्याला थोडक्यात त्याला आपण माहिती देतोय कशा पद्धतीची आपल्याला वेबसाईट बनवायची आहे. कॉन्टॅक्ट डिटेल्स अँड रजिस्ट्रेशन लिंक रिलीज सून. मेक अट्रॅक्टिव्ह वेबसाईट
for this conclave with graphics and images. ओके, मी फक्त एवढं त्याला दिलेलं आहे. आता त्या पद्धतीने तो काय करणार आहे, एक छान अशी वेबसाईट आपल्याला इथं तयार करून देईल आणि ती वेबसाईट आपण लॉन्च करू शकतो, ती आपण त्याला पब्लिश करू शकतो. हे बघा, त्याने सुरुवात केलेलं आहे. आता याने विचारतोय कंटिन्यू विथ AI, म्हणजे 1.5 त्याचं लाईट जे व्हर्जन आहे त्याच्यामध्येच कंटिन्यू करायचं आहे का 1.5ला जायचं आहे. तर आपण 1.5 लाईटलाच आपण थांबलेलो आहे आणि आता तो त्याच्यानुसार काम सुरू केलेलं आहे त्याने. तर फीचर्स, बॅकएंड सर्व्हर, डेटाबेस, मॅनेज ऑथर, तर हे आता तो सगळं स्वतःहून सगळ्या गोष्टी आहेत तो डेव्हलप करेल. आता फक्त क्रेडिट्स आपल्याकडे थोडे कमी आहेत, पण प्रयत्न करू आपण त्या आपल्या क्रेडिटमध्ये काम होतं आहे का. तर त्यांनी बनवायला सुरुवात केलेली आहे बघा, दिसते तुम्हाला राईट साईडला. तशा पद्धतीने तो स्वतः सगळ्या गोष्टी, फक्त काय की आपण सगळ्यांना हे माहीत आहे की AIला जर आपण इन्फॉर्मेशन व्यवस्थित दिली तर AI हे आपल्याला कसल्याही पद्धतीची माहिती खूप छान पद्धतीने मांडणी त्याची किंवा त्याचं डिझायनिंग जे आहे ते खूप छान आपल्याला करून देत असतो. फक्त आपल्याकडून व्यवस्थित इन्फॉर्मेशन, प्रॉम्प्ट ज्याला आपण म्हणतो, ते प्रॉम्प्ट आपल्याकडून प्रॉपर गेले पाहिजे. तर 100% आपल्याला खूप छान असं रिझल्ट आपल्याला मॅनस कडून आपल्याला भेटणार आहे. सो ही एकदम छोटीशी वेबसाईट आहे, कारण आपल्याकडे क्रेडिट कमी असतं त्यामुळे छोटी वेबसाईट असणार आहे. तर वेबसाईट बनवणंसुद्धा मॅनस असेल, कॅनवा असेल, ChatGPT असेल, गुगल AI स्टुडिओ यांच्या माध्यमातून खूप सोपं सध्या झालेलं आहे आणि आपण सगळेजण वेबसाईट वगैरे आपण बनवायचा प्रयत्न आपण करत आहोत. हे बघा, तर हे मॅजिक आहे. तर हे जे आहे हे AIचं मॅजिक आहे आणि ते आपल्या सगळ्यांसमोर आलेलं आहे. तर मी आता याला फक्त एकदा मॅक्सिमाइज करतो. तर तुम्ही बघा इथे AI कॉन्क्लेव फॉर लायब्ररी प्रोफेशनल, ट्रान्सफॉर्मिंग लायब्ररीज थ्रू आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जॉइन अस अन एक्झिक्लुझिव्ह गॅदरिंग लायब्ररी प्रोफेशनल, एक्सप्लोरिंग, काय काय मी ते सांगितलं तर सगळं माहितीच आहे. रजिस्टर, इंटरेस्ट, लर्न मोर, आणि इथं तुम्हाला थीम्स बघा कसे सगळे इमेजेस पण त्यांनी स्वतःच टाकलेले आहेत. कॉन्फरन्स थीम बघितलं, मी फक्त 3 दिलं होतं तेवढंच आलं कारण आपल्याला जास्त हे करायचं नव्हतं. व्हॉट टू एक्सपेक्ट, एक्सपर्ट स्पीकर, ओके, या सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर इथे गेट इन टच, ईमेल, फॉलो, आता आपण काही दिलं नव्हतं तर आपण ते सगळं देऊ शकतो. तर बघा अशा पद्धतीने ही वेबसाईट आपल्याला त्यांनी AI कॉन्क्लेवची, डेट कमिंग सून, लोकेशन कमिंग सून, ऑफलाईन मोड, फुल्ली सपोर्टेड, कॉन्फरन्स थीम, आणि हे सगळं त्यांनी स्वतः बनवलेलं आहे. आता फक्त आपल्याला पुढची माहिती त्याला व्यवस्थित द्यायचं. इथं लिंक आपल्याला द्यायला लागेल, रजिस्ट्रेशन लिंक द्यावं लागेल, ईमेल, फॉलोअर्स किंवा आपल्या जे काही सगळ्या गोष्टी ज्या त्याला पाहिजेत त्या आपण दिल्या तर तो एक्झॅक्टली त्या त्या जागी त्या प्लेस करेल आणि एक खूप छान अशी आपल्याला कॉन्क्लेवची वेबसाईट आपल्याला इथं तयार करून त्यांनी दिलेली आहे. तर आता आपण याला समजा तुम्हाला पब्लिश करायचं आहे, समजा नुसती वेबसाईट बनवून उपयोग ना, आपल्याला ती लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. तर आता ही इथं ऑप्शन आहे. आता ही एव्हरीवन कॅन विजिट दिस साईट, ओनली लिमिटेड पीपल कॅन विजिट दिस आहे. आता मी लिमिटेड पीपल ठेवतो कारण की मला ही पब्लिश करायची नाही आहे. तर मी इथे, किंवा ठीक आहे काय हरकत नाही, आपण नंतर हे करता येईल. तर तुम्ही इथे एव्हरीवन कॅन विजिट करा आणि पब्लिश करा.
जसं तुम्ही पब्लिश म्हणसाल तुम्हाला एक त्याचं लिंक मिळेल. हे बघा, AI कॉन्क्लेव्ह स्वतःच त्यांनी दिली आहे आणि मॅनेजर ही कॉपी करा आणि विजिट. तर विजिट म्हणलं की हे बघा स्वतःच त्यांनी पब्लिश करून टाकली. हे बघा त्याचे स्वतःचं स्पेस वगैरे सगळं वापरले आणि एक खूप सुंदर अशी वेबसाईट आपल्याला त्यांनी इथे बनवून दिलेली आहे आणि ही वर्किंग आहे. ही तुम्ही कुठल्याही आत्ताही तुम्हाला जर ही जर लक्षात असेल तुम्ही टाकली इथे तर ही वेबसाईट तुमच्या पण स्वतःच्या लॅपटॉपवर मोबाईलवर ही ओपन होणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर काही महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी थोडक्यात छोटी वेबसाईट जी तुम्हाला काही कालांतराने डिलीट करायची आहे, काम झालं की त्याला तुम्हाला बंद करायचे आहे, तर अशा पद्धतीची वेबसाईट, स्लाइड्स, इमेजेस, व्हिज्युलायझेशन, PPT, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ह्या मॅनस या डॉट मॅनसमध्ये तुम्ही तयार करू शकता. हे टास्क बेस्ड AI एजंट आहे. त्याच्यामुळे तुम्ही याचा वापर करून नक्कीच एक खूप चांगलं काम तुमचं जे डेली टास्क आहे हा टास्क तुम्ही याच्या माध्यमातून करू शकता. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.